त्या मांडण्यासाठी जवळजवळ 30-35 मागण्या आहेत। या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत। तर यामध्ये बऱ्याचशा मागण्या ह्या ऑर्डनन्स फॅक्टरी संदर्भात आहेत आणि बऱ्याचशा मागण्या ह्या आपल्या संरक्षण क्षेत्रातील कामगारांच्या संदर्भात आहेत। यातील काही मागण्या थोडक्यात मी आपल्याला सांगतो। नवीन कामगार भरती झाली पाहिजे, आउटसोर्सिंग बंद करा, NPS रद्द करा, 8व्या वेतन आयोगाची तात्काळ स्थापना करावी, केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांची 18 महिन्याची DAची जी थकबाकी आहे ती पुन्हा आपल्याला मिळावी, सर्व औद्योगिक कर्मचाऱ्यांना ड्रेस भत्ता द्यावा, देशातील सर्व जिल्ह्यामध्ये CGHS वेलनेस सेंटर उभारावेत, देशातील कायदेशीर संपामध्ये देखील डायझनॉन बनवून रिकव्हरी सुरू आहे तर त्या रिकव्हऱ्या बंद कराव्यात, औद्योगिक कर्मचाऱ्यांना EL 300+30 अशी जमा करण्याची संधी द्यावी, थर्ड MSCP मध्ये 4600 आणि हाय स्किलला 4800 ग्रेड पे देण्यात यावे। या आपल्या प्रमुख मागण्या आहेत। याची सविस्तर वृत्तांत आपल्याला आपले सरचिटणीस सांगतीलच। तर मित्रांनो, येत्या 2 ऑगस्ट रोजी आपण जो लढा उभा केलेला आहे याच्यासाठी आपण देखील आपल्या गेट समोर धरणे धरणार आहोत आणि आपल्या रक्तात आहे लढणं, लढल्याशिवाय कुठलीही आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी या द्वारसभेमध्ये आणि या धरण्यामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन आपण लढणार आहोत। तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की 2 ऑगस्टला सर्वांनी या धरण्यामध्ये सहभागी व्हावे आणि माझ्या विचारांना मी इथे पूर्ण विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम।